मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। धारणी इथं आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कुपोषण, बालविवाह, माता बाल संगोपन आणि अंगणवाडी सक्षमीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी धारणी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी माता आणि बाल संगोपनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। बालविवाहामुळे कमी वयात मातृत्व येत असल्याने कुपोषित बालक जन्माला येण्याची शक्यता वाढते। त्यामुळे बालविवाह रोखण्याबरोबरच मातांना पोषक आहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महिला सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 1000 दिवसांच्या पोषणावर विशेष भर दिला जाणार असून आदिवासी नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत आरोग्य विषयक माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। मेळघाटातील अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी सौर ऊर्जा, स्वच्छतागृह आणि शुद्ध पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। गरोदर महिलांना अंगणवाडीतच पोषक आहार मिळावा यासाठी ही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। याशिवाय जिल्हा नियोजन निधीतून मंजूर अंगणवाडी बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच आदिवासी समाजातील आरोग्य विषयक गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। 10 पॅरामीटरवरच त्यांनी काम करायचं। त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेज असेल, शाळाबाह्य मुलींची संख्या कमी झाली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या डोमेस्टिक अब्युजेस, हे असे 10 पॅरामीटरच त्यांना दिलेले आहेत। ती समिती फॉर्म झाल्यानंतर त्यांना आपण तेवढ्या ह्याच्यासाठी ट्रेन करायचं एक। आणि जे समितीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ, नंतर मग इथले जे THO असतील ते, त्याच्यानंतर महिला बालविकासचे जे अधिकारी असतील, CDPOs आहेत, यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक समितीकडे असले पाहिजे आणि जिम्मेदार, जेणेकरून त्या समितीला ज्या वेळेला वाटेल तिचे अध्यक्ष किंवा सदस्य कोणी डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला, संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्याला ते कम्युनिकेट करू शकते, तरच ती कमिटी इफेक्टिव्ह होऊ शकेल। हे आपल्याला प्रायोरिटीने ते करायचे।